तशी मोदी आणि शहा यांची इच्छा नसावी, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या 11 फेब्रुवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती, मात्र सध्याच्या संख्याबळाचा विचार करता भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक असल्याने आगामी महापौर महायुतीतूनच निवडला जाईल असे अनेक नेत्यांकडून ठामपणे सांगण्यात येत आहे. तर उपमहापौरपद शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळणार असून महापौरपद भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मात्र या पार्श्वभूमीवर महापौर पदासाठी निवडणूक लढवली जाणार की ती बिनविरोध होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. दरम्यान यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी म्हटलंय, भाजपाचा महापौर मुंबईवर येणं हा मुंबई शहरासाठी आणि 106 हुतात्म्यांसाठी काळा दिवस ठरेल. प्रत्येक मराठी मनासाठी हा ब्लॅक डेट असेल. भाजपने मुंबईचे अस्तित्व आणि अस्मिता संपवण्याचं काम केलं असल्याची खोचक टीका राऊत यांनी केली आहे. भविष्यात मुंबई उद्योगपतींच्या हातात दिली जाईल असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच भाजपाची भूमिका कायमची स्वतंत्र करण्याची संबंधित असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंच्या मदतीने भाजपचा महापौर महाराष्ट्राच्या राजधानीवर येणं हे महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत दुःखद ठरेल असं म्हणत संजय राऊत यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर या विलिनीकरणाच्या प्रक्रियेचं राजकारण जास्त जोरात सुरू झालं. विशेषतः अजित पवार गटाकडून, ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणलं, पद आणि प्रतिष्ठा दिली, ताकद दिली, ते आता शरद पवार यांनी काय करावं आणि काय करू नये असे सल्ले देत आहेत. पण हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहेच. आता शरद पवार साहेब आणि अजित पवार गटाच्या नवीन नेत्यांमध्ये काय चर्चा होणार किंवा झाली याच्याविषयी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. आमचा विषय इंडिया ब्लॉकशी आहे आणि महाविकास आघाडीशी आहे. या क्षणापर्यंत माननीय शरद पवार आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीचा सदस्य आहे. आमचा संबंध या विषयापुरताच आहे. आता ते जे काय पतंग उडवले जात आहेत विलिनीकरणाचे, एक गट म्हणतो चर्चा झाली, एक गट म्हणतो चर्चा झाली नाही. विश्वास कोणावर ठेवायचा? काल शरद पवार आणि सुमित्रा पवार यांची पाऊण तास चर्चा झाली. मग काय त्यांच्या सुनबाई आहेत त्या? असं आहे ना की सुमित्राताईंनी पती गमावलेला आहे. शरद पवारांनी फक्त पुतण्या नाही तर त्यांचा मुलासारखे असलेले अजित पवारांना गमावलेला आहे. मी पुतण्या असलं तरी. त्याच्यामुळे शरद पवार जर त्यांच्या सुनबाईंच्या घरात अजित पवारांच्या घरी गेले असतील तर त्यात पत्रकारांनी प्रश्न विचारावेत असं काही नाही ना. पण राऊतसाहेब, शरद पवार प्रसार माध्यमांशी संवाद साधताना एक मुद्दा अधोरेखित करता आहे की विलिनीकरणाची चर्चा अजित पवारांशी आमच्याबरोबर होत होती, मुख्यमंत्री या चर्चेत नव्हते, त्यामुळे त्यांना अधिकार नाही. हे मीही सांगितलेलं आहे की फडणवीसांवरती विश्वास नसेल अजित पवारांचा आणि विलिनीकरणाबाबत काही चर्चा नक्कीच सुरू होती याची आम्हालाही माहिती होती आमच्याकडे. पण त्या चर्चेला त्यांच्या खीळ बसली. त्यांचं राजकारण होतं. त्याच्याशी शिवसेना काँग्रेस पक्षाचा काही संबंध येईल असं मला वाटत नाही. जेव्हा ते निर्णय घेतील दोन पक्ष, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल होतील तेव्हा तो प्रश्न आम्हाला विचार. पण त्याला अजून वेळ आहे. आणि आता अजित पवार गटाचे लोक ज्या पद्धतीनं आपल्या भूमिका मांडत आहेत तेव्हा मला असं दिसतंय की प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, एकेकाळचे शरद पवारांचे चेले शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्याबरोबर घ्यायला इच्छुक दिसत नाहीत, कारण अमित शहा आणि मोदींची इच्छा नसावी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.